असं आहे की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या जाण्याने जो आघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांना त्या दुःखातनंच अजून आम्ही सावरलेलो नाही. महाराष्ट्राचा कधी न भरून येणारं असं नुकसान हे त्यांच्या जाण्याने झालेलं आहे. विलिनीकरणाबाबत माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2 जुलै 2023 रोजीच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या NDAमध्ये आम्ही सामील झालो. महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सामील झालो. त्यामुळे पक्ष कुठल्या पक्षामध्ये विलिनीकरण होणार हे त्यांनी स्पष्ट करावं. ह्याबाबतचा निर्णय हा आमच्या वतीने आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री व विधिमंडळातील आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी असतील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडेजी असतील, हे सर्व मिळून त्याबाबतचा निर्णय घेतील. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अजूनही आमचं दैवत अजितदादा पवार साहेबांच्या जाण्याने जे दुःख आम्हा सगळ्यांवर आलं आहे त्यातून अजून आम्ही सावरत आहोत. ऐकून मला तर धक्काच बसला की घरामध्ये एखाद्या कुत्र्याचं दुःखद निधन झालं तर 10 दिवस आपण शोककळा सांभाळतो करतो, मात्र प्रफुल्ल पटेलजी असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील यांनी आपली दिनचर्या चालू केली. म्हणजे अत्यंत नीच आणि नालायक प्रवृत्ती कशी असते ह्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि पुढे जाऊन त्या अपघातामध्ये प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, पार्थ पवार असतील यांनी काही केलं नाही ना अशा प्रकारचा संशय व्यक्त करणं एका